हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग. आज ऑफिसचा कामाचा पहिला दिवस तर आवरण्यासाठी घेतले. तर भाजी चपाती झाली, पण झालंय गोंधळ असं की अजून आंघोळ झाली नाही. 9 साडेनऊ वाजले असतील. 2-3 दिवस झाले कंटिन्यू पाणी येत नाही आमच्या इकडे, तर त्यामुळे पूर्णपणे टाक्या खाली झाल्या होत्या. म्हणजे मी आता भांडी घासायला घेतली तरी पाणी नव्हती आणि आत्ता जस्ट पाणी आले. तर आता पाणी जेव्हा टाकीमध्ये पडेल तेव्हा वरच्या टाकीमध्ये चढवलं जाईल आणि त्यानंतर पुढची कामं चालू होतील. तर पहिल्याच दिवशी असा झालेला पाण्याचा गोंधळ. आता इथे मी स्वयंपाकामध्ये मटकीची भाजी केली आहे. भाजी चपाती सर्व गोष्टी करून घेतल्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आवरते की नाही काय माहिती. 9 वाजले, 10 वाजता जायचे. तर त्यामुळं तिथं खेळायचं. पप्पा बाहेर आल्यावरती खेळ ना. मग पाणी भरलं की नाही काय माहिती. फुटबॉलला पाणी लागलं की मग पाणीवरती चढवता येईल, है ना. पाणी अजून खाली आहे. हां, थोडं थोडं आले की मग होईल ना. तर कुठं खाली खाल्ल्या नळावरती. पण त्यांना पण पाणी नसेल ना. आता 2-3 दिवस पाणी नाही म्हटलं. कपडे धुतात ते, आपल्याला कपडे धुवाय पाणी नाही. त्यामुळे ते फक्त भरा म्हणजे टाकीत वर चढवते, मग तुम्ही धुवा. टाकीत वर चढल्यावर पाणी पाठीमागल्याला नळ सोडून दिलेला आहे. जे रेंटने लोक राहतात ना भाडे करू, तर त्यांना पण पाणी लागतं. त्यामुळे आम्हाला पाणी शॉर्ट पडतं. नाही म्हटलं तरी प्रत्येक रूम मध्ये 16 लोक. 4 प्रमाणे 4 रूम मध्ये किती लोक आले? 16 आणि आपण 4. एवढ्यांना पाणी पुरायला अवघड होतं. आणि त्या 2-3 दिवस नाही, एवढा नाही गोंधळ होत, पण 2-3 दिवस नाही आलं मग जास्त गोंधळ होतो. मार्च एंडिंग मुळे झालं का काय माहिती. मार्च एंडिंगचा पाण्याचा काय संबंध आला? त्या पाईप बीप फुटलं काय? पाईप फुटल्यानंतर किंवा काही प्रॉब्लेम इश्यूज झाल्यानंतर होतं. तर चला हारवीचा नाश्ता करून घेते पहिला. नाश्त्यामध्ये काय, तिचा नाश्ता करून गेले म्हणजे टेन्शन राहणार नाही मला दिवसभर. दुपारच्या जेवण नाचणी सगळं. आजचा दिवसाच्या सुरुवातीला सुरू झालेला गोंधळ पाण्याचा. पाणी नव्हतं त्याच्यामुळे मग बाकीची सर्व कामं आवरायला घेतली होती. इथे आरवीचा नाश्ता तयार करण्यासाठी घेतला होता आणि म्हटलं आज कामाचा पहिला दिवस, जाऊन तर बघू दिवसभर कसं वाटतंय काय वाटतंय काम. तर त्यामुळे कारण आज डायरेक्टली कामाला सुरुवात करायची होती तर त्याच्यासाठी. पण त्याचा थोडा खूप मोठे प्रॉब्लेम झाला, इश्यू झाला. त्याच्यामुळे जायचं की नाही पुन्हा हा प्रश्न राहिलाच. आणि त्यातून मी काही ठरवलं तर ते पुढे समजेलच. त्यासाठी पुढे ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे समजेल की पुढे फायनली जायचं ठरवलं की नाही ठरवलं असं. आता इथे आरवीचा नाश्ता करण्यासाठी घेतला होता. म्हटलं मी गेल्यानंतर पुन्हा तिला कोणी व्यवस्थित खायला घालेल नाही घालेल, कारण ती कोणाच्या हाताने खात नाही. तर त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये म्हणाल तर तिचं नाचणी सत्व असतं, तर तेच इथे करण्यासाठी घेतलं होतं. पाणी घालून घेतलं त्याच्या अंदाजानुसार आणि थोडंसं होत आलं की तूप घालते. आणि ते सासूबाईंनी चहा ठेवला होता, तो पण त्याला उकळी आली होती. आणि आता इथे नाचणी सत्व करण्यासाठी ठेवून दिलं. डबा वगैरे तयार करून झाला होता, फक्त डब्बा भरायचा होता आणि बाकीची आरवीचं खाणं पिणं. भाजी झाली तर नाचणी सत्व पहिला तिचा नाश्ता, एक तर तिचं खाण्या पिण्याचं खूप टेन्शन असतं. दुसराचं की इतर कोणाच्या हाताने खात नाही. म्हणजे पहिल्या दिवशी ॲटलिस्ट तिचा हाल नको, तर त्याच्यासाठी तिकडनं सगळं उजेड दिसते की नाही काय माहिती. हे बघा, तिचं खाणं पिणं झालं ना म्हणजे टेन्शन नाही. पाण्याची बॉटल भरून घेते. जॉब पुढे कंटिन्यू करणार की नाही माहीत नव्हतं, पण आजच्या दिवसाची मात्र सुरुवात वेळेवर करायची होती. इथे पाण्याची बॉटल भरली. आता इथे डब्बासुद्धा भरण्यासाठी घेतला होता. आणि इथे नाचणी सत्व दिसत असेल मिळून आलं होतं, म्हणजे घट्टसर असं झालं होतं व्यवस्थित. थोडक्यातच पाणी घालायचं, म्हणजे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही. आणि होत असं की थंड झालं की ते लगेच गार होतं आणि मग खाण्यायोग्य पण राहत नाही. तर आता इथे भाजी भरली आणि ती नाश्ता करण्यासाठी घेतला होता तिला. माझं मात्र अजून स्वतःचं आवरायचं बाकीच होतं. कामं बऱ्यापैकी झाली होती, म्हणजे भाजी चपाती झाली होती. नाश्त्याची भांडीसुद्धा घासून घेतली होती. आणि म्हटले पहिला दिवस लेट नको व्हायला, नंतर माझं आवरण्यासाठी घेतलं. त्यांचा आवरण्याचा वेट करत होती मी. आता झालंय माझं आवरून सर्व. बॅगेत डब्बा भरून घेते. त्यांचं पण झालंय आवरून. दिवा आरती केल्यामुळे सगळं धुपामुळे डोळे असे थुंकतात माझे. तो चलो चलो डबा भरून घेते. माझा स्वतःचा नाश्ता करून झाला
आणि इथे आवरूनसुद्धा झालं होतं. सासूबाईंची आता त्यांची पुढची राहणारी कामं आवरण्यासाठी घेतली होती. त्यांनाही सांगितलं होतं एक दिवस जाऊन पाहते की कसं वाटतंय, आणि मला लग्नासाठी ज्या लागणाऱ्या सुट्ट्या आहेत ते देतील की नाही त्याच्यावर डिपेंड राहील की मी पुढे जॉब कंटिन्यू करणार की नाही करणार असं. पण म्हणजे आज विचारून पाहते. येऊ का म्हटली? फर्स्ट डे. गुड मॉर्निंग. सर्व असं काय म्हणतात ते? बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. तेव्हा हात उलटा आहे मला. बेस्ट. ओके. झालं का आवरून? पूजा झाली. पूजाने इतका धूर केलाय ना सगळं झालंय. आरवीला थोडंसं चुकून जावं लागेल, नाही तर ती मागे लागेल. तर त्यामुळं सांगितलं ह्यांना माहिती आरवीचं जेवण वगैरे निघायचं. इथे आरवीला चुकून जायचं होतं, पण ती नेमकी इथे येऊनच थांबलेली होती. म्हटले जा, आणि अगोदर तिची रडारड नको तर त्याच्यासाठी, आणि रडताना ठेवून पण जाऊ वाटत नाही. पप्पा घरी येणार आहे डबल. तू नाव कर, ऐकलं नाव घालल, मग पप्पा यायला पप्पांसोबत शॉपमध्ये जा. ओके ओके. मी तुला खाऊ आणेल. ओके जाऊ. पप्पांना चावी घेऊन ये जा. जाऊ मी. एक पण आहे तुला मम्माला. तू का बरं? हा, मी लगेच येणार संध्याकाळून. तू झोपती ना, मग लगेच तुला घ्यायला येणार आहे. लगेच जाऊ. येते लगेच. नको मारू, मी लगेच. तर आरवीला समजलं आणि तिने लगेच समजून पण घेतलं. तिला म्हटले खाऊ आणायला चालले, तर त्याच्यामुळे तिने काही पुढे रडणं वगैरे केलं नाही. आणि आता इथे निघाली होती, तर त्यांचं कंटिन्यू तेच चाललं होतं की तू लगेच जाऊ नको, जॉईन होऊ नको, लग्न आलेलं आहे, बरेचशी कामं पुढे आलेली आहे, तू आता स्वतःला कशाला गुंतवून घेते. म्हणून एक थोडे लग्नाचा दिवस जाऊ दे, मग तू लगेच हो. आणि असे नाही की फारसे दिवस झाले, ते फक्त 1 महिन्यामधला राहिलेला आहे. दुसरं असं की मध्ये भरपूर कामं असतात, आपली स्वतःची पर्सनली शॉपिंग असते, पुन्हा तुला नवरीचा जो बस्ता असतो त्याच्यासाठी जावं लागेल. म्हटले पाहू, विचारून तर बघते सुट्टी भेटेल की नाही भेटेल. त्यानंतर इथं पोचले. कामाची सुरुवात झाली होती. मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माझं सर्व वर्क पूर्ण केलं आणि डायरेक्टली म्हणजे नंतर व्हिडिओ घ्यावा. तर आता सुट्टीचा टाईम होईल 10. काल एक कमेंट होती की कोणता टाईम आहे, म्हणजे मी आता जस्ट कमेंट वाचली ते मोबाईल बघत असताना. तर 10 ते 5 काही एवढा फारसा टाईम नाही आहे. आता सुट्टी होईल 4:30 झाले. तर त्यामुळे आणि कोणाच्या असं अंडर वगैरे नाही, पण थोडंसं टेन्शन आहे कामाचं. तर म्हटलं पहिला दिवस आहे, पहिल्याच दिवशी कन्फर्म करून घेऊ दे. आता काय तर ते सांगेल. आणि दुसरं असं की काम काय तर जमलं तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल, नाही तर उद्या सांगेल. काम काय, काम पण सोपं, एवढं काही अवघड नाही की माझ्यासाठी हे. म्हणजे 1-2 दिवस त्यांनी फक्त मला सांगितलं ना, तर मी शिकून जाईल, कवर होऊन जाईल. म्हणजे त्याच्यामध्ये एवढं काय अवघड नाही. ॲप्लिकेशन्स आहेत फक्त, त्याच्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी इन्फॉर्मेशन भरायची, वेगवेगळी नावं भरायची. नाही तर ते मोबाईलमध्ये साईट, वेबसाईट प्रत्येकाच्या आहे तयार केलेल्या, फक्त त्याच्यावर जायचं आणि प्रत्येकाची नावं भरायची. फक्त प्रत्येकाची प्रोसेस वेगळी आहे, तर ती प्रोसेस प्रत्येकाची कोणती कशाची, तर ते थोडंसं समजायला अवघड जाईल. पण कामाला लागून राहण्यासाठी ते एक टेन्शन झालं आहे. सांगते जे दिलं आहे पेंडिंग आहे ते तर काम करून घेते. आजचा दिवस तर पहिला दिवस, पहिला आयुष्यातलं जॉब अनुभव घेते. उद्या येईल की नाही ते गॅरंटी नाही त्याची. तर हे घरी जाऊन सर्वांचे डिस्कशन करेल, तर त्याच्यावर ठरलं जाईल माझं येणार नाही येणार. तर असं पाहू जाऊन. पहिल्याच दिवशी माझे काही जे आहेत तर सॉल्व करून घ्यावं. तर असं तर आता ते येतील घ्यायला. मला झालं आहे जाण्याचा टाईम. काही वाटलं नाही, रिलॅक्स वाटलं. असं कोणाचं अंडर नाही, तर त्यामुळे काही वाटत नाही. फक्त सांगून गेलं असं असं करायचं, एवढं करायचं. 4 दिवसाचं पूर्णपणे केलं एवढं. ते कुठं आली? हां हां तिच्या हां ते काल पडली नाही का. चला चला चला. कुठे जायचं? 5 मिनिटं. चला 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 चला. गाडी बसून जायचं. इथे ते आरवीला घेऊन आले होते आणि खेळण्यासाठी. आता थोडा वेळ म्हटलं तिला थोडासा रिलॅक्स फील करावा. मी मात्र माझ्या विचारचक्रांमध्येच गुंतले होते. काय करावं खरंच सुचत नव्हतं. ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नव्हतं. आता काय तर ते पुढे सांगतेच. तोपर्यंत इथे ते आरवीला झोका देत होते. मी त्यांचा मस्त खेळण्याचा आनंद घेत होते. इकडे बघ.
नाही ते हाय नाही म्हणते हॅलो कसं म्हणते हॅलो. आरवी खेळते झोका घरी जायचे खूप जास्त लेट झाले जेवण करायला पण जायचं बाहेर तर कसलं जेवण ते पुढेच सांगते ते मला मोबाईल घेतल्यावर ओरडतात ते. इथे आरवी आता एकीकडून झाली की दुसरीकडे खेळण्याचा आनंद लुटत होती. मी माझ्या टेन्शनमध्येच होते. तर पहिलं त्यांनी मला शुक्रवार शनिवार सांगितलं की प्रॅक्टिसला येऊन जावा पहिलं जमते का बघा. तर मला व्यवस्थित बऱ्यापैकी जमलं कारण एवढं तर आपल्याला अंदाज असतो की आपण किती लेवलपर्यंत काय काय करू शकतो. तर ते मला म्हटले सोमवारपासून जॉईन व्हा. तर मी त्याच विचारत होते म्हटले पहिलं जमेल त्याच्यानंतर सुट्ट्यांचं वगैरे बोलता येईल. तर मी त्यांना विचारलं सुद्धा आणि काम चालतं एकदम सोपं इझिली म्हणजे आपण जे लायसन्स वगैरे काढतो तर त्याची अपॉइंटमेंट घेणं लर्निंग लायसन्स काढणं आणि ते सोपं होतं म्हणजे एवढं काही नाही. एक 8 दिवसामध्ये मी पूर्णपणे परफेक्ट झाले असते आणि आता बऱ्यापैकी येत होतं. तर तिथे जाऊन विचारलं की सुट्टी भेटेल का काय तर ते म्हटलं एवढं लगेच पॉसिबल नाही कमीत कमी पहिले 3 महिने तर सुट्ट्या नाही घेता येणार तुम्हाला. तर त्याच्यामुळे इथं टेन्शनमध्ये आले. आता मी तर पूर्ण घरच्यांवर सोडून दिलं होतं की ते म्हणतील आता त्याच्यामध्ये करायचं म्हणून. निघालो आम्ही जेवायला जाण्यासाठी सर्व आवरले आईचं पण आवरलंय तर जाईल 8 वाजलेत आता बराच लेट झालाय. तर आरवीचा गोंधळ चाललाय झालं का गाई. तर हे बघा हिचं पण इथे आवरून झालंय. काय म्हणते मी काय वाटतं म्हणजे जॉबला जॉईन होण्याबद्दल वाटतं म्हणजे जॉबवरती जॉईन होण्यावरती लगेच चांगलं आहे काय करू. जॉब छान आहे जॉब बद्दल काय नाही पण लग्न जवळ आलो होतं ना 1.5 महिना राहिले आणि ते लगेच सुट्टी तुझी गाई होणार गाई म्हणजे ते सुट्टीला नाहीच म्हणतात ते लगेच. फार फार त्या लग्नाचे 1 दिवस देऊ शकतो म्हणतात पण ते लग्न घरातले असं नाही का जॉब परत दुसरा भेटू शकतो पण लग्न परत होत नाही. आणि शिवाय 1.5 महिना राहिलाय असं पण 4-5 महिने असते ना तरी म्हटलं असे 4-5 महिने करील तर आता हा तर गेलाच फक्त पुढचा 1 महिना राहिलाय. तर आई तेच म्हणते की आता ह्या आठवड्यामध्ये काय करायचं होतं आपल्याला बस्ता करायचा आहे बऱ्याचशा गोष्टी खरेदी आली आणि तुम्ही पाहता की सर्व कार्यक्रमासाठी मला यावंच लागतं काही खरेदी असेल काय असेल कारण की तर दुसरं कोणीच नाही शेजारी गावातले वगैरे कोणच नाही त्यामुळे मलाच यावं लागतं. तर तेच कन्फ्यूजमध्ये त्यांना विचारून पाहिलं की सुट्ट्या देसाल का 2-3 दिवस म्हणून कंटिन्यू नाही म्हटलं तरी पूजा जागरण त्यावेळेस तर लग्नाच्या दिवशी. तर ते म्हणतात नाही एवढं लगेच पॉसिबल नाही होणार कमीत कमी 3 महिने तरी कंटिन्यू नॉनस्टॉप केलंच पाहिजे. तर लक्षात आलं असेल माझा काय प्रॉब्लेम आहे. तर सगळ्यांच्या बोलण्यातून हेच फायनल झालं की नाही नको जायला म्हणून कारण 1 महिन्यासाठी कशाला गुंतवून राहते. असं नाही की लग्न दुसरं कोणाचं सख्या भावाचं लग्न एकुलता एक भाऊ एवढ्या दिवस गॅप घेतला तसा अजून थोडा दिवस घे हे नाही तर दुसरं तुला कुठेही चांगलं भेटेल आणि कुठंतरी मला बरोबर वाटलं. आणि ह्या सर्वातून मी असा विचार केला होता जर त्यांनी मला सुट्टी दिली तर मी नक्की प्रयत्न करीन येण्याचा पण सुट्टीचा लांबपर्यंत विषय नव्हता. तर आता इथे बघा मयुरी होती आई होती मी होते पण आरवीला श्रीकांत नथ मेकअप करून घ्यायचा होता तर तिने ते केस करून घेतले त्याला जमत नव्हती जसं जमल तसा तुटका फुटका मेकअप केला. आणि आता लग्न जवळ आलं म्हटल्यावरती जेवणाची झालेली आहे सुरुवात की लग्न अगोदर नवरदेव त्यांना जेवायला बोलवलं जातं घरच्या जेवण लोकांना जेवायला बोलवलं जातं. तर त्या दिवशी मी मामाच्या घरी आले होते जिथे पूजेला आले होते तर त्यांचे त्यात केळवण होतं तर आम्ही तिथे गेलो होतो. तर मला आईने सकाळी सांगितलं होतं की आज आपल्याला जेवायला जायचं तर असंच गोंधळ आता सारखं काही ना काही फंक्शन कोणी जेवायला बोलवणं किंवा काही ना काही कार्यक्रमानिमित्त बाहेर जाणं. तर आता इथे आम्ही जेवणासाठी येऊन पोचलो होतो पण जेवणासाठी त्या दिवशी बंगल्यामध्ये जिथे पूजेला आले होते तर तिथेच पोचले. तर एक कमेंट की तुमच्या सख्खे मामा आहेत का तर हो सख्खे मामा. इथे आता आम्ही पोचलो होतो आतमध्ये एंटर झालो. मी बोलत होते पण झालं असतं की आरवी गेल्याबरोबर कुत्र्याच्या भुकण्याचा इतका जास्त आवाज झाला आणि तिला कुत्रे म्हटलं की खूप जास्त आवडतात तर ती जवळ गेल्यामुळे त्याचा खूप ओरडण्याचा आवाज येत होता म्हणून मी काय बोलते ते तर ते समजतच नव्हतं. आणि फायनल तर हेच झालं की 1 महिना ब्रेक घे त्याच्यानंतर तू ट्राय कर इथं नाही तर दुसरं कुठं तरी भेटेलच पण आता काही करू नको. सर्व गडबड गोंधळाची काम आलेली. त्या दिवशी पूजेची आणलेली गिफ्ट वगैरे तशीच होती काही आवर झाली नव्हती. अजून काही बंगल्यातला पूर्णपणे जो पसारा आहे तो आवरला गेलेला नाही म्हणजेच 2 दिवस झाले आणि एकटा माणूस म्हटलं की थोडीशी त्याची धावपळ होते. आणि त्याच्यामध्ये आज आमचं जेवण तर इथे मामींच्या चालल्या होत्या चपात्या सोमवार असल्यामुळे जेवण व्हेजमध्येच होतं तर चपात्या चालल्या होत्या अर्धावट स्वयंपाक झालेला होता. चाललाय स्वयंपाक आता अजून चालल्या चपात्या चालल्या ते बाकीचा स्वयंपाक झाला तर होत आलाय. तिथं चाललाय अभ्यास. आज
आता मी ते सर्वजण रिलॅक्स झालो होतो. खूप बोलावं वाटत होतं काय काय, पण आरवीचा आवाज आणि कुत्र्याचा आवाज पूर्ण बंगल्यामध्ये घुमत होता, त्यामुळे पूर्ण मला अशा प्रकारे व्हॉइस ओव्हर करावा लागत होता. तर मी त्या दिवशी काही घाईमध्ये नेटवानी पाहिलं नव्हतं कुठे कशा लाईट्स बसवल्यात काय, तर इथे बघत होते, सांगत होते की कशा प्रकारे लाईट्स खूप छान. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी बंगल्याचा व्हिडिओ पूर्णपणे टूर घेतलेली, तर उद्या नक्की प्रयत्न करेल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर हे फर्निचर आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे लाईटीचं मध्येच फोकस आहे, तर खूप छान वाटायचं दिसायला. तर थोडा वेळ मी सर्व पाहिलं की कसं वाटतंय ते. लाईटी लावल्या छान वाटतंय, मस्त वाटतंय, पण खूप थकवा आल्यासारखं झालंय. एखाद्या दिवशी नक्की पूर्ण ब्लॉग दाखवेल बंगल्याचा, खूप सुंदर वाटते. त्या दिवशी हे बेडरूम मी दाखवलेच नाही. हे बघा, त्या दिवशी नाही दाखवले बंगले. तर जेवण करून घेते, 10 वाजलेत. इकडं पण एक बेडरूम आहे काय, आणि वरती 3, आता 5 BHK. मी त्या दिवशी सांगितलं होतं की 5 BHK घेऊ. एखाद्या दिवशी पूर्ण व्हिडिओ काढू काय आपण, माझा दर्शील ना मोबाईल. आता तर केलं असतं, पण आता खूप कंटाळा आलाय. ओके, तर जेवण इथे डायनिंग टेबल ठेवलंय बघ. गिफ्ट नाही का ओपन केले का ग, एवढे सारे गिफ्ट. इथे मामीचा स्वयंपाक झाला होता. डाळ, मशरूमची मस्त अशी मसाला मशरूमची भाजी, आणि आता त्यांना 6वा महिना नॉनव्हेज करायचं नाही, त्यामुळे व्हेज जेवण. दुसरं असं की श्रीकांतसुद्धा माळकरी आहे माझ्यासारखा, त्यामुळे जेव्हा माझं लग्न ठरलं होतं तेव्हा मला पण अशा प्रकारे सर्व ठिकाणी व्हेज छान छान जेवण खायला भेटायचं, आणि आता त्यालासुद्धा माळ आहे. जेवणाची तयारी, छान जेवण आहे. काय केलं जेवण, वाटाणा पनीरची भाजी, डाळ, मशरूम आहे वाटतं, मशरूमची भाजी आणि आंबे छान. आणि पूजेचा प्रसाद पण आहे, पूजेचा प्रसाद खाल्ले जरा मला खूप जास्त आवडतो. तर इकडे काय हा रूम आहे, इकडे हा देवघर का हो मामा, आय थिंक हां हे देवघर आहे वाटतं. अजून देव वगैरे लावले नाही, हे देवघर आहे. एवढा मोठा बंगला दाखवायचं म्हटलं तर माझा अर्धा पाऊन तास जाईल, आणि एवढी माझ्यामध्ये एनर्जी नाही सध्या. चला, हाय, कसा वाटला बंगला, छान. आता इथे आम्ही सर्वजण जेवायला झालं. जेवण मात्र खूप छान झालं होतं, टेस्टी झाली ती भाजी वगैरे, सर्वांना खूप जास्त आवडली आणि ते जेवणाचा आनंद घेतला. तर असा दिवसभर माझा चाललेला गडबड गोंधळ, चाललेले डोक्यातले प्रश्न, शेवटी सर्व प्रश्न इथंच थांबवले, कारण सर्वांचं म्हणणं पटलं. म्हटले कुठंतरी त्यांचं पण बरोबर आहे, ऐकायला हवं. आणि आता तुम्ही बघताय की सारखं काही ना काही चाललेलंच आहे. एक महिना ब्रेक घेऊ आणि नंतर दुसरीकडे ट्राय करू, कुठे नाही कुठे भेटेल. एवढा दिवस आता लग्न झाल्यापासून 5 वर्ष ब्रेक घेतला, आणि 1 महिन्यासाठी कशाला घाई गडबड करायची. त्यानंतर जेवण केलं आणि इथे डिसिजन झाला का तुला थांबून, कारण जाण्यासाठी खूप लेट झालं होतं, 11 वाजले होते. 11:30. तर त्याच्यामुळे मामा म्हणतात की सकाळ लवकर उठून जावं वाटलंच तर. आता एवढ्या लेट कुठे जाता आरवीला घेऊन, तर त्यामुळे कुठंतरी बरोबर पण वाटलं, कारण ही थोडीशी आउटसाईड पडती. आउटसाईड नाही म्हणता येणार, पण हायवे वगैरेची कामं चालू असल्यामुळे असं एकदम सायलेंट वातावरण, शांत असतं रस्त्याने जाताना. बरेच ठिकाणी दगडं माती सर्व डिगडिग पडलेले आहेत, त्यामुळे असं फिरवून जावं लागतं मोठ्या पुलाचं काम चालू असल्यामुळं. तर आम्हाला सकाळ लवकर वाटलं तो उठा आणि जावा. तर पप्पा श्रीकांत गेले, आई मी मयुरी राहिलोय. सकाळी उठणार, आंघोळ करायला पण घरी जाऊ कदाचित, तर त्यामुळं कारण की राहणं तर पॉसिबल नाही. दुसरं असं जमलंच तर मी सकाळ लवकर व्हिडिओचा आली बघ, आली चांगली रमली इथं, खेळते चांगली. तर तिच्या आवाजामुळेच मला आतमध्ये बोलावं लागतंय. तर जमलंच तर मी नक्की व्हिडिओ पूर्ण बंगल्याचा घेण्याचा प्रयत्न करीन. खूप छान वाटते, मस्त वाटते नवीन असल्यामुळं. आणि इथून जमलं ते नाही जमलं ते इकडून थोडं वरती गेलं होते मामांचं जुनं घर पण असं म्हणजे छानच आहे, एकदम व्यवस्थित नेटनेटकं, ज्याच्यामध्ये सर्व सुखसुविधा हवेत त्या. तर आम्ही लहानपणी यायचो तेव्हा तिकडच्या घरी असायचं, आणि आता बांधले बंगले वगैरे इथं शेतावर साईडला. तर असं, तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. दुसरं असं की फायनली डिस्कशन हेच झाले, सर्वांचं हेच म्हणणं आहे की लगेच जॉईन होऊ नको, थोडे दिवस गेले की मग हो, कारण लग्न जवळ आले. आणि असं नाही पहिल्यापासून असते तर ठीक आहे की तुला त्या कामात ॲडजस्ट करावं नसतं, ॲडजस्ट करायला लागलं असतं की जायचं वगैरे असं, पण थोड्यासाठी कशाला गुंतून घेते काम, आज नाही उद्या भेटेल असं.
तरी बघू. मिस्टरांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. त्यांनी पहिलं पण सांगितलं होतं, पण माझ्या फोर्सला वैतागून ते शेवटी म्हटले जाऊ म्हणून तुझं मनासारखं कर. आणि आईचं तर ऐकलं तर असं चालायचं आता. बघू. बाय बाय, गुड नाईट.